नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश इंगोले आहे. मी एक LIC ॲडवायझर आहे, सिनियर LIC ॲडवायझर आहे, एंट्रप्रेन्योर आहे आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. मित्रहो, आजचा व्हिडिओ खूपच शानदार, खूपच जबरदस्त आहे. काय विषय आहे? जबाबदारी आणि कर्तव्य. काय आहे जबाबदारी आणि काय आहे कर्तव्य हे लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच मित्रांना हे दोन शब्द कळत नाहीत, या दोन्ही शब्दाचे अर्थ नीट कळत नाही आहेत. म्हणूनच आज बरेच जण आयुष्यात मागे आहेत, भविष्यात मागे राहणार आहेत, बिझनेसमध्ये मागे राहणार आहेत. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की नक्की जबाबदारी आणि कर्तव्य म्हणायचं कशाला. तर आपण सुरुवातीला हे बघूया की जबाबदारी काय आहे. मित्र हो, जबाबदारी म्हणजे आपल्या कुटुंबाची जबाबदारी, म्हणजे आपल्या मुलाबाळांची जबाबदारी, आपल्या पत्नीची जबाबदारी, आपल्या संसाराची जबाबदारी, आपल्या परिवाराची जबाबदारी. म्हणजे आपल्या मुलाबाळांना काय लागते, शिक्षणाला काय लागते, काय पाहिजे त्यांना, त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांचं लग्न व्यवस्थित करता आलं पाहिजे, त्यांना जे काही पाहिजे आयुष्यामध्ये ते त्यांना नीट देण्याचं, पूर्ण देण्याचं ही जबाबदारी आपली आहे. आपल्या पत्नीला काय पाहिजे, काय नको, ही सगळी जबाबदारी आपली स्वतःची आहे मित्रांनो. म्हणून जबाबदारी नीट समजून घ्या की जबाबदारी म्हणायचं कशाला. ही आहे जबाबदारी. तुम्ही ही जबाबदारी झटकू शकत नाही किंवा नाही म्हणू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून इथून कधीही लक्षात ठेवा की तुम्ही जबाबदारीपासून मुक्त होऊ शकत नाही. जबाबदारी ही टाळायची नसते, ही जबाबदारी पाळायची असते. भले ही कमी असेल, जास्त असेल, परंतु ही पाळायची असते. ते तुमचं काम आहे, माझं काम आहे. म्हणून मित्र हो, जबाबदारीनं वागणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं आहे. जबाबदारी पार पाडणं म्हणजे चार लोकांमध्ये आपलं एक स्टेटस निर्माण ठेवणं, स्टेटस करणं आहे. नीट व्यवस्थित मोठेपणाचं स्टेटस ठेवणं आहे. म्हणून जबाबदारी ही कमी अधिक का होईना पार पाडण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी हीच आहे की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे, आयुष्यात त्यांना खूप चांगला व्यक्ती घडवता आलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. बाकी त्या मुलांचं काय करायचं, कसं करायचं हे त्यांचं काम आहे. आपण आपलं काम करायचं, आपली जबाबदारी पूर्ण पार पाडायची. याला म्हणायचं आपण आपली जबाबदारी पाडणं. ही आहे जबाबदारी. आपण जिम्मेदार आहोत. घरी परिवारामध्ये काही कमी जास्त होत असेल तर त्याला नीट ठेवणं, त्याचं बॅलन्स ठेवणं, सगळ्यांना समजून घेणं, समजांना सोबत घेणं ही आपली जबाबदारी आहे. ॲज अ परिवार प्रमुख, कुटुंब प्रमुख म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं जबाबदारी. जबाबदारी ही कधीही विसरायची नाही. कमी अधिक प्रमाणात का होईना ती पार पाडायची. प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला समजून घेणं, जितकं होता होईल समजून घेणं आणि त्याला पुढे नेणं हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मित्र हो, व्हिडिओ खूप मोठा होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. म्हणून ही जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. कोणी आपल्या घरी आलं, कुठले पाहुणे आले, कुठला कार्यक्रम असेल, ती बरोबर पूर्ण करण्याचा, ती पार पाडण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. एखाद्या मुलाला जास्त शिक्षणाला खर्च लागत असते, त्याला पूर्ण करणं हे आपलं काम आहे. एखाद्या मुलीचं आपल्या लग्न करणं, चांगलं मोठ्या थाटामाटात करणं हे आपलं काम आहे. परंतु मोठ्या थाटामाटात केलंच पाहिजे असं काही नाही, पण ते करता आलं पाहिजे. ती जबाबदारी आहे आपली, ती आपण करावं. याला म्हणायचं जबाबदारी. ही गोष्ट झटकायची नाही किंवा दूर टाकायची नाही. कमी अधिक प्रमाणात का होईना ते पूर्ण करणं आपलं काम आहे, ते करायचं आपण. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं जबाबदारी. मित्रांनो, कर्तव्य काय आहे? कर्तव्य हे आहे आपलं की आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमवू शकतो, जास्तीत जास्त चांगल्या मार्गाने पैसा कमवू कसा शकतो आणि आनंदी कसं राहू शकतो, कसं परिवाराला ठेवू शकतो, कसं चिंतामुक्त ठेवू शकतो, आपण स्वतः राहू शकतो, हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण पार पाडलं पाहिजे. जास्तीत जास्त पैसा हा कसा मिळवता येईल, जास्तीत जास्त चांगल्या मार्गाने पैसा कसा मिळवता येईल, हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. कर्तव्य काय आहे हेच तर मेन कर्तव्य. कारण जितकं चांगलं कर्तव्य आपण पार पाडू तितकंच आपण पुढे जाऊ, आयुष्यात पुढे जाऊ. म्हणून कर्तव्य हे आपलं पार
पाडणं, चांगल्या रीतीनं पार पाडणं हे आपलं काम आहे. ही गोष्ट समजून घ्या. हे आपलं कर्तव्य आहे की सोयऱ्याधाऱ्यामध्ये जाणं, पाहुण्यांचं पाहुणचार करणं, व्यवस्थित करणं, त्यांच्यामध्ये आपला मोठेपणा ठेवणं, त्यांचा आपण मोठेपणा करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून कर्तव्य कधी विसरायचं नाही. जसं जबाबदारी आहे तसं कर्तव्य आहे. कारण की जबाबदारी ही जास्तीत जास्त जर तुम्ही इन्कम केलं, पैसे कमवलं तर जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. म्हणून जबाबदारी आणि इतर दुसरी काही जी काही कामं आहेत आयुष्यात, भविष्यात, परिवारात, संसारात, बिझनेसमध्ये, हे सगळे पैशावर अवलंबून आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल आणि आपल्या परिवाराला सुखी, समाधानी, मस्त ठेवता येईल. हे आपलं काम आहे. हे आपण पार पाडलं पाहिजे. लोक म्हणतात हे कर्तव्य, ते कर्तव्य. बरोबर आहे. कर्तव्याची काय भाषा आहे, कर्तव्याचा काय अर्थ आहे, ज्याला त्याला हे आपण आपल्या परीनं कधी कधी समजून घेत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून कर्तव्य पहिलं आपण नीट राहणं, चारित्र्यवान राहणं, आपला व्यवसाय उद्योग चांगला करणं, चांगला ठेवणं, पुढे नेणं, त्याचा विकास करणं, चांगल्या मार्गानं, चांगल्या पद्धतीनं, हे आपलं कर्तव्य आहे. हे कधी विसरायचं नाही. म्हणून मित्रांनो, कर्तव्य आणि जबाबदारी याच्यामध्ये मिक्सिंग नाही करायचं. दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या. पण जगामध्ये कुठलीही गोष्ट चांगली करायची, मोठी करायची, जबाबदारीने करायची तर त्याला लागतो पैसा. आणि म्हणून मी मागे सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये, आजही मी सांगतो की तुम्हाला साईड बिझनेस करायला हवा. वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या टायमामध्ये काहीतरी तुम्ही करायला हवं. तरच तुम्ही आयुष्यात, भविष्यात पुढे जाऊ शकता, चांगलं मोठं काम करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी आधीच सांगितलं होतं, आजही सांगतो, उद्याही सांगतो, तुम्हाला खूप व्हिडिओ मिळतील. LICबद्दल तर तुम्हाला व्हिडिओ मिळतीलच. काही मित्रांचं म्हणणं होतं की सर LICबद्दल काही बोलत जाय, LICचे काही व्हिडिओ अधूनमधून टाकत जा. मी तेही करणार आहे. म्हणून कसं की तुम्ही तुमचं कर्तव्य आणि जबाबदारी हे समजून घ्या आणि पुढे चालत राहा. LICमध्ये सुद्धा LIC कशासाठी पाहिजे मी त्याचा वेगळा विषय मांडणारच आहे. म्हणून LIC ही प्रत्येक व्यक्तीनं आपली एक जबाबदारी आणि एक नीट व्यवस्थित एक परिवार आणि त्या परिवाराचा एक प्रमुख भाग म्हणून आपण ते पार पाडलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं LICची पॉलिसी आपल्या नावानं छोटी मोठी का असणं घेतलं पाहिजे. ती केलीच पाहिजे. हे तुमचं जबाबदारी आहे आणि कर्तव्यसुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, कर्तव्य आणि जबाबदारी हे समजून घ्या आणि काहीतरी वेगळ्या मार्गाने, वेगळ्या साईटला तुम्ही तुमचा बिझनेस केला पाहिजे. जर तुमचं एका मार्गानं उत्पन्न बरोबर होत नसेल, मोठं होत नसेल तर साईड बिझनेस करा. साईड मार्गाचा बिझनेस करा, पण चांगल्या मार्गाचा. ही गोष्ट लक्षात घ्या. चांगले जास्तीत जास्त पैसे कमवा आणि आयुष्यात पुढे जा. ह्या दोन गोष्टी समजून घ्या आणि पुढे जा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लोकांना सांगा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही थोडं बहुत कळालं असेल, मस्त वाटलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपला दिवस मंगलमय जाओ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.